हरे कृष्ण एव्हरीवन. दिवाळी सुरू झालेली आहे आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस हा गोमातेच्या पूजनेपासून होतो. तर चला तर मग पाहूयात की आम्ही आज गोमातेचे पूजन कसे केले ते. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारसेचा सण साजरा केला जातो. वसुबारस हा शब्द मूळ नसून गोवत्स द्वादशी हा आहे. या दिवशी गाई वासराचे पूजन केले जाते आणि या पूजेमागे अत्यंत सुंदर आणि भावनिक असा अर्थ दडलेला आहे. हिंदू धर्मात गाईला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. तसेच गाईला आईचा दर्जा दिला जातो. आजचा दिवस हा त्यांच्याप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. गाईच्या पोटात 33 कोटी देवता वास करतात असे म्हटले जाते. या दिवशी गाईचं आणि तिच्या वासराचे पूजन करून आरोग्य, समृद्धी आणि सुख शांतीसाठी प्रार्थना केली जाते. भगवान श्रीकृष्णाने गायीचे रक्षण केले आणि गायी आणि त्यांचे नातं हे अनन्य आहे हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. या दिवशीची कथा अशी की समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू गायी उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हा सण साजरा केला जातो. या दिवशी आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी गायीला अंघोळ घातली जाते आणि त्यांच्या अंगावर नवीन वस्त्रे घातली जातात. इथे माझ्या वडिलांनी गायीचे पूजन केले आणि तिला नमस्कार केला. या दिवशी गायीची ओटी भरण्याला खूप महत्व आहे. याने आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच गायीला गोड नैवेद्य दिला जातो. गायीचं आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळे आपण आपल्या गायीचे रक्षण करणं गरजेचं आहे. गायीचं गोमूत्र हे अत्यंत पवित्र असे मानले जाते. या दिवशी गायीसाठी गोड नैवेद्य करावा. पुरणपोळीचा नैवेद्य नक्कीच या दिवशी तुम्ही गायीसाठी करू शकता. तसेच या दिवशी गायीला चारा देण्याचे खूप महत्व आहे. या दिवशी आम्ही गहू आणि गोळ गायीसाठी आणले होते. तसेच केळी सुद्धा आम्ही गायीसाठी आणल्या होत्या. आज त्या सुद्धा गायीला आम्ही दिल्या. तसेच पूजा झाल्यानंतर गायीला प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत. तर अशा प्रकारे आम्ही दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे गोवत्स द्वादशीचा दिवस साजरा केला. थँक्यू फॉर वॉचिंग. हरे कृष्ण.